नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझी छोटीशी दुनिया या चॅनलमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला झालेली आहे सुरुवात. सकाळी सकाळी क्लबला गेले, वर्कआउट केलं. आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण जवळजवळ 1 तास रोजचं आपल्या स्वतःला देणं खूप महत्त्वाचं आहे. तशी तर मी नेहमीच सकाळी लवकर उठते आणि आपले कामं आटोपून स्वयंपाक करून मी सर्व आवरून क्लबमध्ये जाते. पण आज काय झालं होतं नेमकं की आज मला सकाळी ना जागच नाही आला आणि मी लेट उठले. पण माझा स्वयंपाक वगैरे न आटोपता मी तशीच निघून गेली आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतर मला इतकी धावपळ झाली कामाची का बस. कारण मुलांना शाळेत पण जायचं असतं, मम्मीचा टिफिन द्यायचा असतो. या सगळ्यांनी मस्तपैकी हेल्दी ज्यूस पिण्यासाठी आम्ही पित आहे सगळी फॅमिली मिळून हेल्दी ज्यूस. तर मग इथे ना ज्यूस 1 ग्लास मी एक्स्ट्रा बनवला आणि त्याचे क्यूब करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून दिले होते. कारण मला क्यूब पण रेडी करून ठेवायचे होते. कारण कधी कधी ना खूप धावपळ होते, त्यामुळे ज्यूस काही करणं होत नाही वेळ सापडल्यामुळे. म्हटलं चला आता मस्तपैकी आपण क्यूब तयार करून ठेवू. आणि त्यानंतर मी इथे बनवायला घेतली आहे भाजी. आणि आजची भाजी बनवणार आहे मी कच्च्या टमाट्याची चटणी. कारण मी त्या दिवशी बाजारातून येताना ना छानपैकी असे कच्चे टमाटर आणले होते. पूर्वी ना आम्ही शेतामध्ये आमच्या टमाटरचे झाडं वगैरे राहायचे गावाकडे. तर मग मी छान कच्च्या टमाटरची मुगाची डाळ घातलेली भाजी बनवायची. मला आज त्या भाजीची आठवण आली होती. मला चला छान अशी आपण टमाटरची भाजी बनवून घेऊ. तर मग आता मी इथे टमाटर वगैरे स्वच्छ धुवून वगैरे कट करून घेतले. आणि मुगाची डाळ पण मी रात्रीच भिजत घातली होती, कारण मला आज भाजी बनवायची होती म्हणून मी आधीच प्लॅन केलेला होता. तर मग छानपैकी टमाटर वगैरे चिरून मस्त आता भाजी बनवते सर्वांसाठी. टमाटरची चटणी, मुगाची डाळ घातलेली. तर एकदम साधी सोप्या पद्धतीने ही एकदम साधी सोपी मस्त टेस्टी अशी भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर कणिक पण मळायला घेतली. कणिक मळल्यानंतर मग मस्तपैकी आपल्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. पोळ्या झाल्या की लगेच आपला स्वयंपाक होऊन जातो. बस आज साधा सिंपल स्वयंपाक आहे, टमाटरची चटणी आणि पोळ्या. तर स्वयंपाक वगैरे आटोपून घेते आणि मग मी माझं सर्व आवरल्यानंतर मग जेवण वगैरे करून घेणार. कारण मला ॲक्टिव्हिटीसाठी थोडं बाहेर पण जायचं होतं. बरेचसे बाहेरची कामं आहेत ते आटोपून घ्यायचे होते. आणि मग म्हटलं चला जेवण वगैरे करून घ्या. गरमागरम अशा चपात्या वगैरे बनवून घेते आणि मुलांना पण जेवायला देते. मुलं मी आणि मिस्टर आम्ही सोबतच दुपारी जेवण करतो सर्वजण एकत्र बसून. कारण हाच तो वेळ असतो जो आपण आपल्या फॅमिलीसोबत घालवतो जेवणाचा वगैरे. आणि एकत्र बसून काही खायचं असलं तर आम्ही सर्व एकत्र बसूनच खातो. आणि संध्याकाळचंही जेवण आम्ही सर्व एकत्रच करतो. तर कसं आहे आता दुपारच्या जेवणामध्ये मुलांची जरा सकाळची शाळा असल्यामुळे मुलं दुपारी जेवायला सोबत असतात. नाहीतर मग कधी कधी मुलं पण नसतात. आम्ही दोघंच जण जेवण करतो सोबतच. पण मात्र आम्ही दोघं एकमेकांसोबतच जेवतो. कारण आम्हाला सर्वांना एकत्र जेवण केलं तर जरा जास्त जेवण जातं आणि छान जेवण होतं असं आमचे विचार आहेत एकत्र बसून जेवल्याचे. तर मग अशा प्रकारे आम्ही सर्व एकत्र जेवतो. आणि माझा स्वयंपाक होईपर्यंत सर्वजण थांबतात. मी त्यांना कितीही ओरडले आणि कितीही सांगितलं की चला जेवण करून घ्या म्हणून, गरम गरम पोळ्या झाल्या की, पण ते काही ऐकत नाही. जोपर्यंत माझ्या पूर्ण पोळ्या होत नाही तोपर्यंत कुणीही आमच्या घरामध्ये जेवत नाही. पण मी जबरदस्तीने तसं जेवायला वाढते. चला तर आता मस्तपैकी पोळ्या वगैरे करून घेते. आणि पोळ्या झाल्या की देवबापाचं आपलं देवाजवळचं नैवेद्य वगैरे काढून घेते. देवाला ताट ठेवते. देवाला जेवायला दिलं म्हणजे मग मोकळं सर्वजण जेवण करायला. तर असं आहे आपलं. आणि कसं आहे जेवतानीच आपण आपल्या फॅमिलीला वेळ देतो. म्हणून खरोखरनं मी सर्व ताईंना सांगू इच्छिते की त्यांनी सोबतच फॅमिलीच्या सोबतच जेवण करावं, दुपारचं असो किंवा संध्याकाळचं. आता बऱ्याचशा आपल्या आजकालच्या धावपळीमुळे हे शक्य होत नाही, पण प्रयत्न मात्र नक्की करायचा.
तर बघा आता इथे भाजी वगैरे माझी रेडी झाली होती आणि पोळ्या पण झाल्या होत्या. तर आज ना मम्मीने पेरू आणले होते, तर पेरूची पण चटणी बनवून ती गेलेली होती. ऑफिसमध्ये जाताना तिने पेरूची चटणी बनवली होती आधी आणि नंतर ती मग ऑफिसला निघून गेली. मग चला आता देवाचं ताट काढून घेतलं. देवाला नैवेद्य वगैरे अर्पण करते आणि देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर मग आपल्या पोळ्या होते तोपर्यंत मग सर्वांसाठी जेवायला वाढते आणि मस्तपैकी छान एकत्र बसून आम्ही जेवण करू. त्यानंतर मग आणखी दिवसभराचे जे आपले कामं आहे ते पण मी तुमच्याबरोबर थोडेफार शेअरच करते, कारण आज मी कुठे जाणार आहे, काय काय फिरणार आहे, कुठे काय खरेदी करणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा आता इथे सर्वांसाठी पोळ्या करून झाल्या आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी मिक्स पिठाची भाकर बनवली. आता यामध्ये बघा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी ज्वारी, बाजरी आणि नाचणी सर्व एकत्र दळून घेतलं होतं. तर त्याच्याच मी भाकरी बनवल्या आहेत. का मी आता ठरवलेलं आहे की आपण गव्हाची थोडी पोळी वगैरे जरा स्किप करावी, गव्हाची पोळी कमी खायची आणि बाजरीची, नाचणीची, ज्वारीची अशी भाकरी खावी म्हणून. तर मग चला ह्या मिक्स पिठाची मस्तपैकी माझ्यासाठी भाकरी बनवून घेतली, ताट वाढून घेतलं आणि माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी. चला तर मस्तपैकी आपण गरमागरमात जेवण करून घेऊ. आणि खूप टेस्टी झाली होती ही भाजी. टमाटरची चटणी, जवसाची चटणी. त्यानंतर बघा मी आले, आज मंगळवार होता, हा व्हिडिओ आहे संध्याकाळचा. तर संध्याकाळी मी आली होती मार्केटमध्ये. मग मार्केटमध्ये आलो होतं म्हणजे चला आज मंगळवार आहे, अंबादेवीचं दर्शन घ्यावं. अंबादेवीचं, एकविरा देवीचं आम्ही दर्शन घेतलं. तर होडी वगैरेची खूप छान सजावट झालेली आहे तिथे. होडी पण रेडी होत आहे. अंबादेवीमध्ये खूप मोठी होडी पेटते, तर तो पण मी व्हिडिओ शक्य झाला तर होळीच्या दिवशी तुम्हाला शेअर करणार, काढून नक्की. आणि त्यानंतर मग आलो आम्ही इथे मार्केटमध्ये. आम्हाला जॉईन झाली आहे इथे अद्वी, गीतांजली. मग अद्वीला खायचे होते मुंगाचे भजे. मग सरांनी बघा छानपैकी मस्त गरमागरम मुंगाचे भजे घेतले, अद्वीनी भजे खाल्ले. त्यानंतर मग आम्ही आलो इथे उसाचा रस पिण्यासाठी सर्वजणी. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान असा उसाचा रस घेतला. काय ग्लास आहे हो दादा? जास्त नाही, आपल्याकडे 10 रुपये ग्लास आहे. 10 रुपयामध्ये आणि 40 रुपयामध्ये 1 लिटर मिळणार आहे तुम्हाला. हो का दादा? पार्सलसाठी काय सुविधा उपलब्ध आहे सर? दादा हा, ओरिजिनल आवाज नाही दादांचा. आता घरी आले आणि घरी आल्यानंतर बघा संध्याकाळचे 7 वाजता मी घरी आली. सर्व कामं केले, जेवण वगैरे आटोपल्यानंतर हा आहे व्हिडिओ रात्रीच्या 9 वाजताचा. मग इथे मिस्टर बघत होते पिक्चर, त्यांचं सुरू होतं पिक्चर बघणं. 9 वाजले होते. मग आम्ही जेवण केल्यानंतर थोडं फेरफटका मारायला बाहेर आलो. तर बघा इथे गुपचूपवाले भैया आले होते. दिशाला खायचे होते आलू पोंगे. मग दिशाने आलू पोंगे घेतले. मग मस्तपैकी आम्ही थोडे सर्वांनी एक एक आलू पोंगा एन्जॉय केला आणि त्यानंतर थोडा वॉक वगैरे केला. मग आता चला तर आता रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. आणि तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक